Hello, beautiful people. Welcome back to another new vlog. Yes, after long time मी हा vlog बनवत आहे आणि सकाळचे 6:15 झालेले आहेत. तुम्ही बघू शकता बाहेर अजून अंधार आहे. सूर्योदय झालेला नाहीये अजून आणि आम्ही निघालेलो आहोत एका नवीन डेस्टिनेशन, एका नवीन टुरिस्ट प्लेसवर आणि ते आमचं एक कुलदैवत आहे केदारेश्वर मंदिर जे आहे दांडेघरमध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये. तर चला आता निघणार आहोत आम्ही. भेटूया आपण खाली गेल्यावर. ओके, बाय. गणपती बाप्पा मोरया. नाथ साहेबाच्या नावाने चला. देवाचं नाव घेतलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात केली. तर प्रवास सुरू होताच पहिला स्टॉप आम्ही घेतलेला आहे. आमच्या गाडीच्या टायरमध्ये नायट्रोजन भरायचं आहे म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत. त्याच्याबरोबर कोण कोण आहे आज? गार्गी सुद्धा आहे. खालापूर टोल नाका क्रॉस केला आणि आम्ही आता उतरलेलो आहोत उडुपी ते मुंबई. इथे रेस्टॉरंटमध्ये थोडीशी पेटपूजा करायला घरून नाश्ता करून आलेलोच होतो आम्ही, पण तरी म्हटलं चला चहा कॉफी काहीतरी पिऊया म्हणून आम्ही इथे आता आतमध्ये जातो आणि बघतो काय घ्यायचं ते. आम्ही घेतलेली आहे इडली आणि डोसा. इडली खूप छान आहे टेस्टमध्ये आणि डोसा पण ओके आहे, पण इडली छान आहे खूप आणि चहा सुद्धा ओके होता टेस्टमध्ये. तर चला आता निघूया. आम्हाला सकाळी इथे थोडंसं ट्रॅफिक भेटलंच तरी आणि बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिकमध्ये आहोत आता आम्ही. हळूहळू पुढे सरकतोय. आता वाजलेले आहेत 10 आणि आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. गार्गी काय मस्ती करते तू? इथे टोरंटचं CNG आहे तर आम्ही आता गाडीमध्ये CNG फिल करत आहोत. ओय तिथून कुठे चढते? व्हॉइस ओव्हर करून. हा आले आले. आता वाजलेले आहेत 11 आणि आम्ही आहोत खंडाळ्याच्या घाटामध्ये. बघू शकता हा असा वळणावळणाचा घाट आहे इथे. ही किती मोठी गाडी आहे, टर्न घेतीये. तर बघू शकता मस्त असा घाटाचा व्ह्यू दिसत आहे इथून. छान हवा लागते का? बस हात नको. 11 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आरंभ प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे एक वाई रोडवर, तिथे आता एक स्टॉप घेतलेला आहे काहीतरी खाण्यासाठी. तर इथे ऑलरेडी हे दोघं जण सँडविच खात आहेत. तर बघूया आतमध्ये काय भेटतंय का चांगलं खायला. खाल्लं तू? जेवलास? कसं आहे इथे जेवण? ठीक आहे चल. तू काय खाल्लं? मी पुरी भाजी. ठीक आहे चल मी बघते काहीतरी. सर्वांनी इथे मस्त असं लंच केला. मी पावभाजी खाल्ली. इथे पावभाजी छान होती आणि पुरी भाजीमध्ये पुऱ्या थोड्या ऑइली होत्या पण ठीक होता. आणि आता आम्ही चहा पित आहोत इथे. मी लेमन टी घेत आहे. पार्टी घ्यायला हवी होती बर्थडे बॉय कडून. हॅपी बर्थडे. बाय 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 सार्थक. त्याला खाऊन झालेला आहे इथे.
आता बरोबर 12:05 झालेली आहेत आणि आम्ही ओझरडे नावाच्या एका गावामध्ये, म्हणजे हे गाव आहे वाईमध्ये, तिथे पोहोचलेलो आहोत. केदारेश्वरला जाताना नेहमी आम्ही फर्स्ट स्टॉप इथे घेतो, इथे आधी दर्शन घेतो आणि इथून पुढे मग आम्ही केदारेश्वरला जातो. तर चला आता इथे आधी पाया पडून घेतो. हे आता आम्ही आहोत वाईमध्ये, पाचगणीकडे निघालेलो आहोत. तो रोड आहे हा आणि पुढे पसरणी घाट लागतो आपल्याला. भाऊ काय करतायत? चिंचा पडला मला पण पाहिजे. हो नका जाऊ, थांबा. इथे समोरच मोठं चिंचेचं झाड आहे आणि त्याला चिंचा सुद्धा आहेत. तर आमची दुसरी गाडी आलेली आहे आणि ही गाडी थोडी मागे राहिली होती आणि इथे समोर चिंचा काढायचं चालू आहे. तर बघूया चिंचा कशा आहेत. आंबट नाही, गोड आहेत, थोड्या जास्त. चिंचा तर खूप साऱ्या आहेत, पण या थोड्या पुढे गेलेल्या आहेत, ड्राय झालेल्या आहेत. तर बघू, ट्राय करून बघते मी खाऊन. आता शर्ट चेंज केला. गार्गी काय करते? चिंच खाते. चालू आहे फोटो सेशन या चौघांचं आणि या गार्गीचं. आणि हा आहे बर्थडे बॉय, या फोटोग्राफर. आणि इकडे अथर्वचं काय चालू आहे? वरती चाललाय बरोबर. गार्गी इकडे बघा सगळ्यांनी, पूर्ण नाही येत. कमरेवरून हात खाली ठेवा. ही नीलम, हा सार्थक, से हाय. हाय प्रतीक, हाय एकनाथ, से हाय गार्गी. ये एंड शी इज ब्लॉगर.
हो हो, त्या खाली धरा त्या. काय असं करायचं ते पाणी. ठीक आहे, प्यायचं पाणी आहे. मी घेते, थांबा मी घेते. अथर्व फोटोचा फोडू द्या. शूज काढायला लागतील त्यांना. अथर्व हे काय ह्याच्यातच फोडलं आता. आपल्याला जायचं आहे तो घाट चढायला. नाही घाट नाही. तर याच घाटाला पसरणी घाट असे म्हणतात. आणि हा घाट ओलांडल्यानंतर दांडेघर नावाचं एक गाव येणार आहे. त्या गावामध्ये आहे केदारेश्वर मंदिर. वाई पाचगणी रस्त्यावर पाचगणी पासून 3 किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूलाच दांडेघर हे एक असे छोटेसे गाव वसलेले आहे. आणि मुख्य रस्त्यावर जरी हे गाव असले तरी या गावामध्ये 13व्या शतकात बांधलेले हे केदारेश्वरचे मंदिर असून हे मंदिर खूप पाहण्यासारखे आहे. आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि हा चौक बघा. चौकाचं नाव आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक दांडेघर. आणि हे मंदिर पाहू शकता तुम्ही, पूर्ण असं दगडामध्ये बनवलेलं आहे. जमिनीपेक्षा थोडे खाली असलेले हे पुरातन मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे. आणि या मंदिरात प्रवेश करताना असणाऱ्या या 8 पायऱ्या आपल्याला ओलांडायच्या आहेत. आणि इथेच दोन्ही बाजूला आपल्याला मूर्ती पाहायला मिळतील. एक देवीची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. त्यानंतर असणाऱ्या 9 पायऱ्या ओलांडल्यानंतर आपल्याला इथे डाव्या बाजूला सभामंडप दिसतो. आणि इथे समोरच उजव्या बाजूला आपल्याला मंदिराचा आवार दिसतोय, दर्शनी भाग दिसतोय. तर मंदिराच्या मागे इथे एक कुंड आहे आणि या कुंडामध्ये मंदिरामधून एक पाण्याची धार येत असते जी या गोमुखातून नेहमी पडत असते. बारमाही इथे पाणी असतं आणि खूप थंड पाणी असते. कडक ऊन आहे, आता दुपारचे 1:15 झालेले आहेत आणि या कडक उन्हात सुद्धा हे पाणी खूप थंड आहे. मंदिरामध्ये जाताना आम्ही आधी इथे या कुंडातल्या पाण्यानेच पाय धुतो आणि मग मंदिरामध्ये प्रवेश करतो. कसलं थंड पाणी आहे. तिकडून टाक. पाया पडायचं. पाया पड बाळा. तिचा गेला बरोबर. आत नका जाऊ. पाय नका पडचाल. हे नंदी मंडप आहे आणि इथे पितळी पत्र्याने मढवलेली नंदीची भव्य अशी मूर्ती आहे. आणि या मंदिरात जाताना जे कोरीव काम केलेले आहे ते आपले लक्ष वेधून घेते. तसेच या ठिकाणी मोठी घंटाही बांधलेली आहे.
तर इथे मंदिराच्या समोरच कर्मयोगी संत वै ह भ प दत्तात्रय महाराज कळंबे यांची मूर्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत. गाभारा हा थोडासा खाली आहे आणि ते एक शिवलिंग आहे आणि त्यावरील शाळुंकाही ओबडधोबड आहे. त्यामधून बारमाही इथे सतत पाणी येत असते आणि हेच पाणी वाट काढून बाहेर असणाऱ्या कुंड्यामध्ये सोडलेले आहे. तर हे पाणी लोकांना पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी देखील वापरले जाते. तसेच इथून बाहेर पडणाऱ्या पाण्याबद्दल स्थानिक लोक असे सांगतात की येथील पाणी पसरणीच्या बोरवेमध्ये जाऊन मिळते. केदारेश्वर मंदिर हे जागृत देवस्थान असून दर सोमवारी या ठिकाणी भक्तगण मोठ्या संख्येने या ठिकाणाला भक्तिभावाने तसेच नित्यनियमाने येत असतात. दत्त जयंतीला श्री केदारेश्वर आणि देवी पार्वती यांचे लग्न लागते. तिथून पुढे 5 दिवस या केदारेश्वर मंदिराची यात्रा गावकरी मोठ्या उत्साहाने भरवतात. या यात्रेसाठी पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो. यावेळी मंदिरात धार्मिक भजन, कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम असतो. गावकरी यात मोठ्या भक्तिभावाने सहभाग घेतात. नैवेद्य दाखवायचा आतमध्ये.
गार्गी पी जा लवकर संपला कर. तर आता इथे आमचं मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे घेऊन आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ पण बघा. आता आम्ही पुढे आमच्या गावाला जाणार आहे तर ते व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूया. बाय. नाथ साहेबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं सोनासीताच्या नावानं भैरवनाथाच्या नावानं डोंगरच्या भवानीच्या नावानं गार्गी हाय कर. All it's supposed to feel.